नमस्कार श्रोते हो, इरा ब्लॉगिंग मराठी या युट्यूब चॅनलवर सर्वांचे स्वागत. आजच्या व्हिडिओमध्ये आपण ऐकणार आहात संशयी स्वभाव या कथेचा भाग दुसरा. आपल्या मुलाची अशी केविलवाणी अवस्था पाहून आईच्या डोळ्यात पाणी आले. घरात सगळीकडे तणावाचं वातावरण होतं. तेव्हा मधुकरराव शांतपणे म्हणाले, उद्या मी सतीशरावांशी बोलतो, ते रेवतीला समजावतील. ते सचिनला समजावत होते इतक्यात रेवतीच्या वडिलांचा फोन आला. मोबाईलवर त्यांचं नाव पाहून मधुकरराव म्हणाले, रेवती घरी पोहोचली वाटतं. ते फोन उचलणार इतक्यात सचिन म्हणाला, बाबा, फोन स्पीकरवर टाका. फोन स्पीकरवर टाकताच तिकडून सतीश रावांचा रागाने भरलेला आवाज आला. मधुकरराव, काय चाललंय तुमच्या मुलाचं? माझी मुलगी रडत रडत रात्री घरी आली आहे. मधुकरराव शांतपणे म्हणाले, सतीशराव, आम्ही तिला खूप समजावण्याचा प्रयत्न केला, पण ती काही ऐकायला तयार नव्हती. काय ऐकायचं होतं तिने? सतीशराव संतापून म्हणाले, तुमच्या मुलाने जे काही केलंय त्याबद्दल तुम्ही त्याला काही बोलणार आहात की नाही? अहो, हा सगळा गैरसमज आहे. मधुकरराव समजावण्याचा प्रयत्न करत होते. गैरसमज? सतीशराव अधिकच चिडले. तुम्ही तुमच्या मुलाची बाजू घेणारच, पण लक्षात ठेवा, मी माझ्या मुलीच्या बाजूने उभा आहे. उद्याच डिवोर्सची नोटीस पाठवतो आणि पोलीस तक्रारही करतो. तुमच्या मुलाने माझ्या मुलीला फसवलं आहे. सतीशराव एकतर्फी बोलत होते. त्यांनी मधुकररावांचा एकही शब्द ऐकून घेतला नाही. फोन स्पीकरवर असल्यामुळे सुनीताताई आणि सचिन सगळं ऐकत होते. सचिनला स्वतःवरच राग येऊ लागला. मधुकरराव मात्र आतून पूर्णपणे कोलमडले होते. त्यांच्या मनाला प्रत्येक शब्द टोचत होता. फोन कट झाला. मधुकरराव उठायला लागले, पण त्यांचा तोल गेला. सुनीताताईंनी त्यांना सावरलं. अहो, काय होतंय तुम्हाला? सचिनही घाईने त्यांच्या जवळ आला. बाबा, चक्कर आली का? नाही, मी ठीक आहे. तू जाऊन झोप. उद्या बघू काय करायचं ते. मधुकरराव कसे बसे म्हणाले. दोघेही त्यांच्या खोलीत गेले. सचिन मात्र तिथेच उभा राहून त्यांच्याकडे पाहत राहिला. आज पहिल्यांदाच त्याने आपल्या वडिलांना इतकं खचलेलं पाहिलं होतं. तो आपल्या खोलीत गेला, दार बंद केलं आणि दाराला टेकून खाली बसला. त्याच्या डोळ्यातून अश्रू ओघळू लागले. सतीशरावांचे शब्द त्याच्या कानात घुमत होते. माझ्यामुळे बाबांचा अपमान झाला. तो स्वतःशीच पुटपुटला. का रे होती? का केलंस असं? मी तुझ्यावर प्रेम करण्यात कुठे कमी पडलो ग? मला फक्त तुझा विश्वास हवा होता, पण तुझ्या संशयी स्वभावाने सगळं संपवलं. त्याच्या मनात विचारांचा गोंधळ सुरू झाला. माझ्यामुळे आईबाबांना खूप त्रास होतोय. उद्या डिवोर्सचे पेपर्स आले तर त्यांना सहन होणार नाही. मी हे पाहू शकत नाही. तो पूर्णपणे खचला होता. त्याने डोळे पुसले, उठला आणि टेबलवरच्या डायरीत 4 ओळी लिहिल्या. दुसऱ्या दिवशी सकाळी सुनीताताई मधुकररावांना नाश्ता देत म्हणाल्या, आज आपण रेवतीच्या घरी जाऊयात. सगळं समोरासमोर बोलून त्यांचा गैरसमज दूर करू. मधुकरराव म्हणाले, हो, पण सचिन अजून उठला नाही का? नाही. कधी झोपला काय माहीत. झोपू दे थोडा वेळ त्याला, असं म्हणत त्या किचनमध्ये गेला. 10 वाजले तरी सचिन उठला नाही. सुनीताताईंनी खालून आवाज दिला, तरीही प्रतिसाद नाही. त्या वर गेल्या, दार ठोठावलं. सचिन, दार उघड बाळा. तरीही शांतता. आता त्यांची भीती वाढली. त्यांनी मधुकररावांना हाक मारली. दोघांनीही दार जोरात वाजवलं, पण आतून काहीच हालचाल नाही. मला खूप भीती वाटते, सुनीताताई रडत म्हणाल्या. मधुकरराव त्यांना म्हणाले, थांब, मी चावी आणतो. ते धावत खाली गेले, चावी घेऊन आले आणि त्यांनी दार उघडलं. दार उघडताच समोरचं दृश्य पाहून
दोघांचाही थरकाप उडाला. सचिनने गळफास लावून आत्महत्या केली होती. आई वडिलांवर दुःखाचा डोंगर कोसळला. दोघेही जोरात रडू लागले. शेजारी जमा झाले. पोलिसांना बोलावण्यात आलं. डायरीत सचिनने लिहिलेल्या ओळी सापडल्या. मी जे काही करतो आहे ते पूर्ण शुद्धीत करतो आहे. माझ्या आत्महत्येसाठी कोणालाही जबाबदार ठरू नये. माझ्या आई वडिलांना त्रास देऊ नये. मी माझ्या इच्छेने आयुष्य संपवत आहे. सचिन. ही बातमी थोड्याच वेळात सगळीकडे पसरली. रेवतीच्या घरीही कळलं. रेवतीचे वडील रागाने म्हणाले, आधी चुकीचं वागायचं आणि नंतर भेकडासारखं आयुष्य संपवायचं. रेवती मात्र शांत बसली होती. तिच्या डोळ्यातून एकही अश्रू ओघळला नव्हता. काही दिवसांनी रेवतीच्या दारावरची बेल वाजली. रेवतीच्या आईने दरवाजा उघडला. नमस्कार, मी अजित. रेवतीला भेटायचं होतं. ती आहे का? हो आहे ना, या. अजितला बघून रेवती म्हणाली, कोण आपण? मी ओळखलं नाही. हो, याआधी आपण कधी भेटलोच नाही, पण मी सचिनला भेटलो होतो. सचिन नाव ऐकल्याबरोबर रेवतीचे बाबा म्हणाले, काय काम आहे तुमचं? त्याचं नावही आम्हाला ऐकायचं नाही. ऍक्च्युली मी निशाचा बॉयफ्रेंड आहे. तीच निशा जिच्याबरोबर सचिनचे अफेअर आहे असे तुम्ही आरोप केला होता. अजित म्हणाला. ओ, अच्छा, मग इथे कशाला आला आहात तुम्ही? तुमच्या गर्लफ्रेंडचे आणि सचिनचे प्रताप ऐकवायला आला असाल ना, तर ते तुम्ही सचिनच्या आई वडिलांनाच जाऊन सांगा. गैरसमज तरी दूर होईल त्यांचा. रेवती रागाने म्हणाली. त्यांच्याकडे तर मी जाणारच आहे, पण त्याआधी म्हटलं तुमचा गैरसमज दूर करावा. अजित असं म्हणाल्याबरोबर तिघही त्याच्याकडे रोखून पाहू लागले. अजित पुढे म्हणाला, हो, तुमचा गैरसमज. खरं तर असं काही वाईट घडण्याआधीच मला हा गैरसमज दूर करायचा होता, पण मी तेव्हा इथे नव्हतो. रात्री चालू आहे. निशा माझी गर्लफ्रेंड आहे. काही दिवसांनी आम्ही लग्न करणार आहोत. सचिन आणि ती एका प्रोजेक्टवर काम करत होते ते मला माहित होतं. त्या दिवशी मी शहराच्या बाहेर जाणार होतो, म्हणून निशाला कॉफी शॉपमध्ये भेटायला बोलावले होते. प्रोजेक्टचे काहीतरी अर्जंट काम असल्यामुळे सचिनने निशाला ऑफिसला बोलावले होते. मलाही निघायची घाई होती, त्यामुळे मी सचिनला कॉफी शॉप मध्येच येण्याची रिक्वेस्ट केली, म्हणून तो तिथे आला होता. माझ्या फ्लाईटची वेळ झाल्यामुळे मी तिथून निघालो आणि त्यानंतर प्रोजेक्टचे काम झाल्यावर सचिन आणि निशाही तिथून गेले. बस एवढंच झाले होते. पण त्यानंतर ऑफिसमध्ये जाऊन तुम्ही खूप गोंधळ घातल्याचे निशाकडून मला समजले. खरं तर ती खूप अपसेट होती, पण मी तिला समजावले आणि तुम्हाला भेटून तुमचा गैरसमजही दूर करायला आम्ही दोघं येणार होतो. पण त्याआधीच नको ते घडले. एवढे बोलून अजित शांत बसला. थोडा वेळ कोणीच काही बोलले नाही. त्यानंतर रेवती उभी राहिली आणि म्हणाली, काय म्हणायचे आहे तुम्हाला? माझी चूक आहे का? माझ्यामुळे सचिनने आत्महत्या केली? तिच्या आईने तिला शांत केले. मला असे काहीही म्हणायचे नाही. मी फक्त खरं ते सांगायला आलो आहे. खरं तर निशाच येणार होती, पण तुम्ही तिच्यावर विश्वास ठेवला नसता म्हणून मी आलो. खूप चांगला सहकारी होता तू. निशा नवीन असून सगळं सांभाळून घेत होता. तिला आपल्या लहान बहिणीप्रमाणे ट्रीट करत होता. प्रेमामध्ये विश्वास खूप महत्वाचा असतो. माझा निशावर पूर्ण विश्वास होता आणि नेहमीच राहणार आहे. तुम्हीही सचिनवर विश्वास ठेवायला हवा होता. तुम्ही खूप मोठी चूक केली आहे, एवढेच सांगायचं होतं. येतो मी. अजित निघून गेला, मात्र घरात एक भयान शांतता पसरली. सतीश रावांच्या कानामध्ये मधुकर रावांचे विनवणीचे स्वर घुमत होते. त्यांच्या मनाला वाटले, आपण शांततेत विषय हाताळायला पाहिजे होता.
मुलीवर आंधळेपणाने विश्वास ठेवण्याआधी घडलेल्या प्रकाराची शहानिशा करायला हवी होती. आपण पण घाईच केली आणि होत्याचं नव्हतं होऊन बसलं. पण आता करणार तरी काय? सांगणार कोणाला? रेवतीची आईही शून्यात नजर लावून बसली होती, तर रेवती आवाज न करता फक्त अश्रू गाळत होती. इकडे अजित आणि निशा लगेचच सचिनच्या घरी गेले. दोघांनीही त्याच्या आईबाबांना भेटून सगळी घडलेली वस्तुस्थिती सांगितली. अजितचे बोलणे ऐकून सचिनच्या आईने पुन्हा एकदा मोठ्याने हंबरडा फोडला. मधुकरराव मात्र एकच वाक्य म्हणाले, माझ्या मुलाला संशयी स्वभाव आणि अविश्वासाने मारले. समाप्त. श्रोते हो, कशी वाटली ही कथा कमेंटमध्ये अवश्य कळवा. पुन्हा भेटूया एका नवीन कथेसह. धन्यवाद.